नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्स मधील अकाउंट हा विषय शिकतोय, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण या विषयाचे 5 टॉपिक अभ्यासले. हे टॉपिक अभ्यासत असताना या टॉपिकची थिअरी, सॉल्व्ह प्रॉब्लेम, अनसॉल्व्ह प्रॉब्लेम सगळ्याचा आपण अभ्यास केलेला. तर हे व्हिडिओ तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओच्या प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. आता सध्या अभ्यासतो आपण टॉपिक नंबर 6 डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर. याच्यामध्ये आपण थिअरॉटिकल पार्ट सर्व अभ्यासलेले, सॉल्व्ह प्रॉब्लेम सर्व अभ्यासलेले. याचा जर तुम्ही अभ्यास केलेला नसेल, तुम्हाला याचे व्हिडिओ बघायचे असतील तर त्या व्हिडिओच्या प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत या टॉपिकचा अनसॉल्व्ह प्रॉब्लेम नंबर 6 म्हणजेच प्रॅक्टिकल एक्झाम्पल नंबर 6 आपण अभ्यासणार आहोत. तर आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या एक्झाम्पलला सुरू करूया. चला तर मग फर्स्ट एक्झाम्पल रीड करू, काय सांगितले ते व्यवस्थित समजून घेऊ आणि त्याच्यानंतर ते सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. बघा काय सांगितलंय, मी थोडंसं झूम करतो जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित विजिबल होईल. बघा, संगीता, अनिता आणि स्मिता तिघजणी पार्टनर आहेत. संगीता, अनिता आणि स्मिता आर पार्टनर इन शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 2:1:1. दोनास एकास एक. देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. बॅलन्स शीटला बघा त्यांनी काय दिले, कॅपिटल दिले संगीता, अनिता आणि स्मिताचं. हे कॅपिटल अकाउंटच्या कुठं लिहिणार आपण, क्रेडिटला लिहिणार आहोत. त्याच्यानंतर संगीताचं लोन दिलेलं आहे आपल्याला त्यांनी. आता हे संगीता लोन अकाउंट तयार करणार आणि त्याच्या क्रेडिटला याचा बॅलन्स ट्रान्सफर करणार आहोत. आणि दॅन नेक्स्ट बघा, क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल हे आपण रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार. इकडे लँड, प्लॅन्ड, गुडविल, डेटर्स, लोन अँड ऍडव्हान्सेस या सगळ्या ज्या असेट आहेत या आपण रिअलायझेशनच्या डेबिटला ट्रान्सफर करणार. आणि बँकचा बॅलन्स बँक अकाउंट तयार करणार, त्याच्या डेबिटला ट्रान्सफर करणार. ऍडजस्टमेंट मध्ये बघा काय सांगितलंय, दे डिसाइडेड टू डिझॉल्व द फर्म ॲज फॉलोज. आणि टर्म काय आहेत त्या पद्धतीने बघा. असेट रिअलायझर, लँड बघा 1,80,000 विकलं, गुडविल 75,000 विकलं, लोन अँड ऍडव्हान्सेस 12,000 विकले. आणि 10% डेब्ट्स प्रोव्हाइडेड बॅड, म्हणजे आरडीडीतले 10% अमाऊंट आपल्याला भेटणार नाही, म्हणजे आरडीडीतली मायनस होऊन भेटणार आहे 10%. तर याची जनरल एंट्री, आपल्याकडे पैसे येतील बँक अकाउंट डेबिट आणि रिअलायझेशनच्या क्रेडिटला म्हणून टू रिअलायझेशन अकाउंट अशी एंट्री होणार आहे. नंबर 2, संगीता टूक ओव्हर प्लांट ॲट बुक व्हॅल्यू. मग आता याची एंट्री काय करणार, संगीता कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला, संगीता कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट बघा, क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल पेड ॲट 5% डिस्काउंट. आता हे 5% डिस्काउंटने पेड केले म्हणजे आपले लॅबिलिटी गेली रिअलायझेशनच्या डेबिटला, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. नेक्स्ट, संध्या लोन वॉज डिस्चार्ज अलॉंग विथ ₹6,000 ॲज अ इंटरेस्ट. बघा इंटरेस्ट सकट लोन पेड केलेलं आहे. बघा हे आपल्याला काय करावं लागेल, आता बँकेतनं पैसा, आता संध्याचं लोन जाणार आहे म्हणजे संध्या लोन अकाउंट डेबिट, याची एंट्री बघा असे होईल, संध्या नाही इथे संगीता पाहिजे होता इथे, आता त्यांच्याकडून चुकलेलं आहे. हा नाव जे आहे हे संध्या लोन म्हटले, पण इथं बघा त्यांनी काय दिलेले, संगीताचं लोन दिलेलं. तर ते संगीता लोन लिहावं लागेल. मग आपल्याला इथं काय करायचं, प्रिंटिंग मिस्टेक झालेली त्यांची, इथं आपण संगीता लोन अकाउंट डेबिट म्हणूया. अमाऊंट किती बघत लोनची, 1,20,000 रुपये, 1,20,000 रुपये लिहिणार संगीता लोन अकाउंट डेबिट. याच्यावरचे 6% इंटरेस्ट म्हणजे फर्मचा खर्च आहे तो द्यावा लागेल, म्हणजे रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला, रिअलायझेशन अकाउंट डेबिट तो खर्च किती रुपये, 6,000 रुपये. आणि टोटल आपल्याला 1,20,000 आणि 6 असे टोटल 1,26,000 म्हणून टू बँक अकाउंट 1,26,000. अशा पद्धतीची याची जनरल एंट्री होणार आहे. आणि लास्ट त्यांनी सांगितले बघा, देअर वॉज अ कॉन्टिजंट लॅबिलिटी इन रिस्पेक्ट ऑफ बिल ₹1,00,000 विच वॉज अंडर डिस्काउंटेड आउट ऑफ देन, म्हणजे ते अंडर डिस्काउंट केलं 1,00,000चं बिल. आणि आउट ऑफ देन म्हणजे त्यातला अ होल्डर ऑफ वन बिल ऑफ ₹20,000 बिकम इन्सॉल्वंट, म्हणजे 20,000 रुपयाचा होल्डर जो आहे तो काय झालेला आहे, इन्सॉल्वंट झालेला आहे. म्हणजे हे 20,000 रुपये जे लॅबिलिटीचे अमाऊंट आपल्याला या ठिकाणी कॉन्टिजंट लॅबिलिटीचे आहे ते आपल्याला या ठिकाणी इन्सॉल्वंट झाल्यामुळं ही जी लॅबिलिटी आहे ते आपल्याला पेड करावं लागणार आहे 20,000 रुपयाची. मग हे आपण कुठं लिहिणार, आपल्या कुठं लिहिणार, रिअलायझेशनच्या डेबिटला, रिअलायझेशन अकाउंट डेबिट, आणि बँकेतनं पैसे जाणारे म्हणून टू बँक अकाउंट अशी एंट्री याची होणार आहे. तर सॉल्व्ह करायला सुरुवात करू. फर्स्टली आपली बॅलन्स शीट ट्रान्सफर करून घेऊया. चला आपण बॅलन्स शीटला जाऊया. कॅपिटल बघा, आता फर्स्ट संगीता, अनिता आणि स्मिता हे कॅपिटल अकाउंट तयार केले. कॅपिटलच्या क्रेडिटला आपण लिहायचं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन.
त्याच्यामध्ये संगीताचा लिहिणार आहोत किती रुपये बघा आपण कॅपिटल बॅलन्स लिहून घेतला 60,000, 40,000, 30,000. देन नेक्स्ट बघा पुढे काय दिले आपल्याला त्यांनी की संगीताचं लोन दिले. आपण संगीता अकाउंट लोन अकाउंट तयार करणार आणि तिच्या क्रेडिटला तिचं लोनचा बॅलन्स लिहिणार आहोत. बघा आपण क्रेडिटला लिहून घेऊ संगीता लोनच्या बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि त्या ठिकाणी अमाऊंट लिहिणार आहोत आपण संगीताची ₹1,20,000 1,20,000. द नेक्स्ट सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल आपल्या रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय सन्ड्री लॅबिलिटी त्याच्यामध्ये आपण लिहिणार क्रेडिटर्सच्या अमाऊंट लिहिणार आहोत आपण ₹1,20,000 इनर कॉलम 1,20,000. आणि देन आफ्टर नेक्स्ट बिल्स पेएबल अमाऊंट लिहिणार ₹20,000 20,000 आणि याची टोटल आपण आउटरला लिहून टाकू ₹1,40,000 झालं. त्याच्यानंतर बघा आता असेटला लँड अँड बिल्डिंग गुडविल डेटर्स या चारही असेट प्लांट एक आहे हे रिअलायझेशनच्या डेबिटला लिहायचं. बघा रिअलायझेशनच्या डेबिटला 2 सन्ड्री असेट त्याच्यामध्ये लिहिणार आपण लँड ₹2,10,000. दॅन नेक्स्ट बघा प्लांट आहे 20,000. दॅन नेक्स्ट बघा गुडविल आहे 15 आणि शेवटी डेटर्स 125 गुडविल 15,000 आणि लास्ट डेटर्स आहेत बघा 1,25,000. या सगळ्याची टोटल आपण आउटरला लिहिणार 3,85,000. दॅन नेक्स्ट बघा लोन अँड ऍडव्हान्सेस. आता हे लोन अँड ऍडव्हान्सेस सुद्धा लिहायचं होतं बरं का ते आपण लिहायचं राहिले या ठिकाणी. एकच मिनिट इथं पण आपल्याला हे लोन अँड ऍडव्हान्सेस सुद्धा लिहावं लागेल आणि मग टोटल येणार आहे 3,85,000. लोन अँड ऍडव्हान्सेस ₹15,000 आणि याची टोटल आउटरला येणार आहे 3,85,000. अशा पद्धतीने आपण सगळ्या असेट देखील काय केल्या ट्रान्सफर करून घेतल्यात रिअलायझेशनच्या डेबिटला. लॅबिलिटी क्रेडिट असेट डेबिट. लॅबिलिटी कोणत्या थर्ड पार्टी लॅबिलिटी त्याच्यामध्ये फक्त दोनच होत्या क्रेडिटर्स बिल्स पेबल नॉर्मली ह्याच असतात आणि सन्ड्री ॲसेटमध्ये लँड प्लांट गुडविल आणि डेटर्स आणि लोन अँड ॲडव्हान्स आहेत. आता कॅशचा बॅलन्स आपण कॅश अकाउंट तयार केले त्याच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन लिहिलंय तिथं फक्त आपण बॅलन्स लिहून घेणार आहोत कॅशचा ₹5,000 5,000. आणि दॅन नेक्स्ट बघा फर्स्ट ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलंय त्यांनी द असेट रिअलाइज मध्ये काय लँड रिकवर्ड झाली 1,80,000 म्हणजे लँड 1,80,000 विकली गुडविल 75ला लोन अँड ॲडव्हान्सेस 12,000 आणि डेटर जे होते 1,25,000 का 21 त्यातनं 10% अमाऊंट भेटणार नाही. मग ह्या सगळ्या असेट रिअलाइज झाले. एंट्री काय बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशनचा अगोदर इफेक्ट द्यायचा रिअलायझेशनच्या क्रेडिटला लिहायचं बाय बँक अकाउंट त्याला आपण अंडरलाईन करणार. त्याच्यामध्ये फर्स्ट लँड लिहिणार आहोत 1,80,000. चला आपण लिहूया लँड 1,80,000 इनर कॉलम. दॅट नेक्स्ट बघा काय रिकवर्ड झाले लँड झाल्यानंतर गुडविल 75,000 लिहूया गुडविल 75,000. गुडविल झाल्यानंतर बघा नेक्स्ट आहे लोन अँड ॲडव्हान्सेस 12,000 ते पण लिहून घेऊया आपण लोन अँड ॲडव्हान्सेस ₹12,000 आणि लास्ट जे आहे डेटर्स 10% रिअलाइज झाले. पण डेटरची व्हॅल्यू किती होती बघा 1,25,000 त्याच्यावर 10% म्हणजे 12,500 जर वजा झाले तर डेटर्स येणारे 1,12,500 1,12,500 अशा पद्धतीने. तर या सगळ्याची जी टोटल असणार आहे ती आपण आउटरला लिहिणार आहोत 3,79,500. इकडे क्रेडिटला बँकेच्या डेबिटला लिहायचं टू रिअलायझेशन अकाउंट अमाऊंट लिहिणार 3,79,500. दॅन नेक्स्ट बघा आपली सेकंड ऍडजस्टमेंट कंप्लीट केली फर्स्ट ऍडजस्टमेंट कंप्लीट केली. सेकंड मध्ये संगीता टू कोहर प्लांट बुक व्हॅल्यू म्हणजे संगीता कॅपिटलच्या डेबिटला आणि रिअलायझेशनच्या क्रेडिटला लिहू बाय संगीता कॅपिटल त्याला आपण अंडरलाईन करणार आणि त्याच्यामध्ये लिहिणार आहोत प्लांट आणि अमाऊंट लिहिणार ₹20,000 20,000ची प्लांट होती. आणि याचा दुसरा इफेक्ट संगीता कॅपिटलच्या डेबिटला टू रिअलायझेशन आणि संगीताच्या कॉलम मध्ये लिहिणार आहोत 20,000 बाकी सगळ्या पार्टनरच्या कॉलम मध्ये डॅश. थर्ड ऍडजस्टमेंट क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल 5% डिस्काउंटने पेड केले. लॅबिलिटी पेड करणार म्हटल्यावर रिअलायझेशनच्या डेबिटला टू बँक ऑब्लिक कॅश अकाउंट याला आपण अंडरलाईन करणार. याच्यामध्ये फर्स्ट क्रेडिटर्स लिहिणार कंसात बघा क्रेडिटर्स 1,20,000 होते त्यातला आपण कितीने डिस्काउंटने पेड करतोय ते 5% म्हणजे 1,20,000 मधनं 5% अमाऊंट जर वजा झाली तर 6,000 वजा होतील 5% अमाऊंट तर 1,20,000 मधनं 6 गेले 1,14,000 रुपये राहतील. आणि बिल्स पेएबल अमाऊंट होती 20,000 त्यातनं 5% वजा होणार आहे आणि त्या 20,000 5% म्हणजेच थोडक्यात किती 1,000 रुपये जर वजा झाले तर आउटरला 19,000 येतील आणि या सगळ्याची टोटल आपण आउटरला दाखवू 1,33,000 रुपये. आणि याचा दुसरा इफेक्ट हे इकडं डेबिटला आहेत कॅश अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार आपण बाय रिअलायझेशन अकाउंट अमाऊंट लिहिणार 1,33,000
अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, संगीताचं जे लॅबिलिटी जे होते क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल ते पेड केलं. नंतर संध्या लोन पेड केले त्यांनी 6000 इंटरेस्ट सकट. आता संध्या लोन जे आहे ते काय करणार, आपण लोन अकाउंटला जाणार आणि तिचं लोन जे आहे तेवढं आपण काय करूया त्या ठिकाणी पेड करूया. संध्या नाव नाही तिचं, संगीता नाव आहे. टू संगीता लोन, संगीता लोन नाही म्हणता येणार, टू बँक अकाउंट. तिला आपण किती दिले टोटल, 1,06,000 रुपये इंटरेस्ट सकट, म्हणजे 1,20,000 होते ते 1,26,000 दिलेले असणार आहे. आता हे अकाउंट क्लोज करायचं म्हणलं बघा, इकडे डेबिटची टोटल 1,26,000, तेच क्रेडिटला लिहिणार 1,26,000 आणि त्यातनं बघा 1,20,000 वजा केले तर किती राहतील, 6,000 रुपये राहतील. त्याला म्हणायचं बाय रिअलायझेशन अकाउंट आणि रिअलायझेशनच्या डेबिटला लिहायचं टू संगीता लोन अकाउंट. अमाऊंट लिहिणार ₹6,000 आणि आता आपल्याला पैसे पेड करावे लागणार, म्हणजे आपल्या बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय संगीता लोन. अमाऊंट लिहिणार टोटल 1,26,000. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, क्लोज केलेलं आहे, म्हणजे ते संगीताचं लोन पेड केलं. कॉन्टिंजंट लॅबिलिटी होती त्या ठिकाणी बघा किती रुपये, 20,000 रुपये ती पेड करावी लागली. म्हणजेच आपल्या कुठं लिहावं लागेल, कॅशच्या क्रेडिटला 20,000 रुपये आणि रिअलायझेशनच्या डेबिटला, मग रिअलायझेशनच्या डेबिटला लिहायचं टू बँक कंसात लिहायचं कॉन्टिंजंट लॅबिलिटी. अमाऊंट लिहिणार ₹20,000 आणि दुसरा इफेक्ट आपल्या कॅश अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अकाउंट आणि अमाऊंट लिहिणार होत 20,000. संपलेला प्रॉब्लेम, सगळ्या लॅबिलिटी वगैरे पेड केल्यात. क्लोज करायला सुरुवात करायची. पहिल्यांदा आपण रिअलायझेशन अकाउंट क्लोज करू. रिअलायझेशनचं पहा कोणती साईड मोठी, डेबिटची साईड मोठी, 5,44,000. तेच क्रेडिटला लिहिणार आपण 5,44,000 आणि या सगळ्या अमाऊंट क्रेडिटच्या जर त्यातनं वजा केल्या तर आपल्याला फक्त किती राहणार आहे, 4,500 रुपये. थोडंसं स्क्रोल डाऊन करतो, 4,500 रुपये काय राहील, लॉस राहील. तो बाकीच्या पार्टनरमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं, 1, 2 आणि 3 आणि चौथं लिहायचं बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्याला आपण अंडरलाईन करूया आणि याच्यामध्ये फर्स्ट संगीता, अनिता आणि स्मिता यांना त्यांच्या रेशोमध्ये जर वाटलं तर एकाला येणारे 1,800, दुसऱ्याला सुद्धा 1,800 आणि तिसऱ्याला येणारे 900 रुपये. असे टोटल आउटरला 4,500. हे इकडं डेबिट क्रेडिटला आहेत, पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला लिहायचं टू रिअलायझेशन अकाउंट. अमाऊंट लिहिणार फर्स्ट संगीताची 1,800, अनिताची 1,800 आणि स्मिताची 900 रुपये. आणि आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काय करूया आपण, क्लोज करू. बघा पार्टनरच्या क्रेडिटच्या टोटल जास्त आहेत. पहिला आहे 60,000, दुसऱ्या पार्टनरच्या आहे 40,000 आणि तिसरा पार्टनर आहे 30,000. डेबिटच्या क्रेडिटच्या टोटल डेबिटला लिहिणार 60,000, 40,000 आणि 30,000. अशा पद्धती 30 मधनं 900 गेले, 29,100 रुपये राहतील कोणाचे, स्मिताचे. 40 मधनं 1,800 गेले तर बघा किती राहतील, 37,000 का 38,200 रुपये राहतील. आणि 60 मधनं हे 20 आणि 1,800 21,800 जर गेले तर याची सुद्धा 38,200 राहणार. याला लिहायचं आपण टू बँक ऑब्लिक कॅश अकाउंट. हे इकडे डेबिटला आहेत पार्टनर्स, आपलं कॅश अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं बाय संगीता कॅपिटल. अमाऊंट लिहिणार आहे 38,200 रुपये. त्याच्यानंतर बाय अनिता कॅपिटल, त्याची सुद्धा अमाऊंट लिहिणार 38,200 रुपये. आणि बाय स्मिता कॅपिटल, त्याची अमाऊंट लिहिणार 29,100. आणि आता आपण कॅश अकाउंट क्लोज करूया. 005 594 आजचाला 1,718 आणि 3,84,500 डेबिट आहे आणि क्रेडिटची टोटल सुद्धा 3,84,500 रुपये येतील. म्हणजे 3,84,500 रुपयांनी हा जो प्रॉब्लेम आहे हा आपला प्रॉब्लेम काय झालेला आहे, टॅली झालेला आहे कॅशबुकचा. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असणार आहे. समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या वर्गमित्रांपर्यंत अशी व्हिडिओ शेअर करा. आज आपण इथेच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.